सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण सादर करीत आहोत पाऊल खुणा, वाटचाल छत्रपती शिक्षण मंडळाची. छत्रपती शिक्षण मंडळ कल्याणची स्थापना 1 मे 1960 साली झाली. संस्थेचे ब्रीदवाक्य आहे मागेल त्याला शिक्षण. संस्थेचे ध्येय आहे ज्ञानाय दानाय च रक्षणाय. संस्थेचे पहिले अध्यक्ष होते स्वर्गीय डॉक्टर भा का मोडक. माजी विरोधी पक्ष नेते होते स्वर्गीय कृष्णराव धुळूक. माजी नगराध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते होते स्वर्गीय माधवराव काणे. माजी राज्यपाल अंदमान निकोबार स्वर्गीय प्राध्यापक रामभाऊ कापसे. संस्थेचे पहिले चिटणीस सामाजिक व सहकार क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते होते स्वर्गीय ॲडव्होकेट भाऊराव सबनीस. माजी शिक्षक आमदार संस्थेचे पहिले चिटणीस होते श्री संत. संस्थापक कोषाध्यक्ष स्वर्गीय बा दळवी. संस्था द्वितीय अध्यक्ष स्वर्गीय वीर कारखानीस. संस्थेचे प्रथम मुख्याध्यापक होते स्वर्गीय सी देशपांडे. छत्रपती शिक्षण मंडळ कल्याणची शैक्षणिक केंद्रे एकूण 55 आहेत. त्यातील पूर्व प्राथमिक 11, प्राथमिक 11, माध्यमिक 27, उच्च माध्यमिक 5, महाविद्यालय 1 आहेत. अशी एकूण 55 शैक्षणिक केंद्रे आहेत. छत्रपती शिक्षण मंडळाची वाटचाल कशी झाली ती आपण थोडक्यात पाहूया. 1960 साली छत्रपती शिक्षण मंडळाची स्थापना झाली. अभिनव विद्या मंदिर कल्याण माध्यमिक. 1961 साली नूतन विद्यालय कर्णिक रोड कल्याण माध्यमिकची स्थापना झाली. 1962 साली ज्ञानमंदिर हायस्कूल कल्याण माध्यमिक, विद्यामंदिर मांडा टिटवाळा माध्यमिकची स्थापना झाली. 1963 साली जनता विद्यालय धसई तालुका मुरबाड माध्यमिकची स्थापना झाली. 1964 साली विक्रमगड हायस्कूल विक्रमगड तालुका जव्हार माध्यमिकची स्थापना झाली. 1967 साली मोक्रू नाखवा हायस्कूल ठाणे माध्यमिक, राधाबाई साठे कन्याशाळा डोंबिवली माध्यमिकची स्थापना झाली. 1970 साली सह्याद्री विद्यालय नारिवली तालुका मुरबाड माध्यमिकची स्थापना झाली. 1972 साली सरस्वती विद्यालय सायले तालुका मुरबाड माध्यमिकची स्थापना झाली. 1973 साली शारदा विद्यालय पडघे छत्रपती शिक्षण मंडळकडे हस्तांतरण, स्थापना वर्ष 1960. अभिनव विद्या मंदिर कल्याण प्राथमिक हस्तांतरण, स्थापना वर्ष 1887. 1974 साली अभिनव विद्या मंदिर कल्याण पूर्व प्राथमिक ची स्थापना झाली. 1977 साली जनता विद्या मंदिर प्रशाला दहिवली तालुका कर्जत जिल्हा रायगड माध्यमिक, स्थापना वर्ष 1966. 1982 साली माध्यमिक विद्यालय कुंदे मामणोली तालुका कल्याण माध्यमिकची स्थापना झाली. 1984 साली गंगा गोरजेश्वर विद्या मंदिर फळेगाव माध्यमिकची स्थापना झाली. 1985 साली पूर्व प्राथमिक तिसगाव कल्याण पूर्वची स्थापना झाली. 1987 साली प्राथमिक विद्या मंदिर तिसगाव कल्याण पूर्व, प्राथमिक विद्या मंदिर मांडा टिटवाळा, प्राथमिक विद्या मंदिर व पूर्व प्राथमिक विद्या मंदिर डोंबिवली पूर्वची स्थापना झाली. 1988 साली नूतन ज्ञान मंदिर कल्याण पूर्व माध्यमिकचा शुभारंभ झाला. 1991 साली श्री राधाबाई साठे महाविद्यालय डोंबिवली को एज्युकेशनला आरंभ झाला, तर कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय विक्रमगडची स्थापना झाली. 1992 साली अभिनव ज्ञान मंदिर उसर खुर्द माध्यमिक छत्रपती शिक्षण मंडळकडे हस्तांतरित झाली, स्थापना वर्ष 1987. 1993 साली जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धसई, जय जवान जय किसान माध्यमिक विद्यालय वाघेरी रायगड छत्रपती शिक्षण मंडळ कल्याणकडे हस्तांतरित झाली, स्थापना वर्ष 1984.
1995 साली श्री जयेश्वर विद्या मंदिर डेंगाची मेट माध्यमिक प्राथमिक विद्या मंदिर कर्णिक रोड कल्याण, पूर्व प्राथमिक विद्या मंदिर कर्णिक रोड कल्याण, जिजाई बाल मंदिर प्राथमिक विभाग ठाणे, जिजाई बाल मंदिर पूर्व प्राथमिक विभाग ठाणे छत्रपती शिक्षण मंडळकडे हस्तांतरित झाली. स्थापना वर्ष 1973. विवेकानंद संकुल सानपाडा नवी मुंबई मराठी व इंग्रजी माध्यमिक पूर्व प्राथमिक व प्राथमिक. 1996 साली माध्यमिक विद्या मंदिर रातवड छत्रपती शिक्षण मंडळकडे हस्तांतरण करण्यात आली. स्थापना वर्ष 1981. सरस्वती विद्या मंदिर वडघर छत्रपती शिक्षण मंडळ कल्याणकडे हस्तांतरित झाली. स्थापना वर्ष 1994. महाराष्ट्र विद्यालय सूत्रकार सध्याची जी सद्गुरुनाथ दादा भागवत विद्यानिकेतन माध्यमिक. 1999 साली माध्यमिक विद्यालय नानकर सांगे माध्यमिक विद्यालय मेढा हस्तांतरण. स्थापना वर्ष 1997. 2002 साली माध्यमिक विद्यालय तलासरीची स्थापना झाली. 2003 साली पूर्व प्राथमिक विद्या मंदिर गणेशवाडी कल्याण पूर्वची स्थापना झाली. 2004 साली प्राथमिक विद्या मंदिर गणेशवाडी कल्याण पूर्वची स्थापना झाली. 2006 साली नवजीवन विद्या मंदिर छत्रपती शिक्षण मंडळकडे हस्तांतरित झाली. स्थापना वर्ष 1932. शिशुरंजन प्राथमिक शाळा कल्याण पूर्व छत्रपती शिक्षण मंडळकडे हस्तांतरित झाली. 2007 साली जनता विद्या मंदिर प्रशाला दहिवली पूर्व प्राथमिक व प्राथमिक कनिष्ठ महाविद्यालय पडगेची स्थापना झाली. 2008 साली नूतन ज्ञान मंदिर कनिष्ठ महाविद्यालय कल्याण, कनिष्ठ महाविद्यालय सानपाडा, विवेकानंद संकुल सानपाडा, नर्सरी कला वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालय पडघ्याची स्थापना झाली. 2009 साली विक्रमगड येथे कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान शाखेची स्थापना झाली. 2010 साली पडघा वरिष्ठ महाविद्यालय TY BA BCom प्रथम बॅच उत्तीर्ण. 2011 साली दी कल्याण जनता बँक संचालक सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 2013 साली महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर तर्फे दिले जाणारे शिक्षण विभागातील एक्सलन्स अवॉर्ड संस्थेस प्रदान करण्यात आला. छत्रपती शिक्षण मंडळाची विभागवार वाटचालीतून आपण पार्श्वभूमी जाणून घेऊया. कल्याण विभाग. 50 वर्षापूर्वी कल्याण शहर हे मुख्यतः शिवाजी चौक परिसरापर्यंत जास्त विकसित होते. रामबाग सिंडिकेट रस्ता गावाबाहेरच समजला जायचा. कल्याण पूर्व भाग तर फक्त रेल्वे यार्ड व मागास भाग म्हणून गणला जायचा. अशा या परिस्थितीत कल्याण पश्चिमेकडील प्रमुख शाळांमधून दिला जाणारा मुबलक प्रवेश, इतर इच्छुक विद्यार्थ्यांचे आर्थिक प्रश्न, कमी गुण यामुळे शाळा प्रवेशाचा प्रश्न फारच बिकट होता. माध्यमिक शिक्षणाची तर आबाळच होती. या सर्वावर सखोल विचार करून कल्याणात शालेय शिक्षण सर्वदूर पसरवण्याचे कार्य आपल्या छत्रपती शिक्षण मंडळाने केले. आता आपण कल्याण विभागातील शाळा बघूया. सर्वात प्रथम अभिनव विद्या मंदिर कल्याण. कल्याणात छत्रपती शिक्षण मंडळाची विधिवत स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. स्थापना झाल्यानंतर मंडळाचे कार्यकर्ते माननीय अध्यक्ष डॉक्टर भा का मोडक व उपाध्यक्ष माननीय कृष्णाराव धुळप यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला लागले. मागेल त्याला शिक्षण या ब्रीदवाक्याचा अवलंब करत छत्रपतीच्या कार्यकर्त्यांनी आपला आत्मविश्वास व अपार कष्टाच्या जोरावर या अभिनव कार्याचा शुभारंभ केला. श्री प्रभाकर संत व ॲडव्होकेट भाऊराव सबनीस यांच्या मनाने शाळेचे नाव फार पूर्वीपासूनच ठरवले होते. ते होते अभिनव विद्या मंदिर. शाळेबरोबर तंत्र शिक्षण देणारी ठाणे जिल्ह्यातील आपली पहिली शाळा आहे. महात्मा गांधींच्या शैक्षणिक धोरणानुसार हातांना काम देणाऱ्या शिक्षणाची कल्याणातली मुहूर्तमेढ अभिनवने घातली. यानंतर नूतन विद्यालय कर्णिक रोड कल्याण. 1960 सालापर्यंत कर्णिक रोड, मुरबाड रोड व सिंडिकेट या परिसरात एकही माध्यमिक शाळा नव्हती. वस्ती तुरळक होती. त्यामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांना न्यू इंग्लिश स्कूल, सुभेदारवाडा हायस्कूल या दूरवरच्या शाळेत शिक्षणासाठी जावं लागत असे. श्री भाऊराव सबनीस व श्री प्रभाकर संत या दोघांच्या समविचाराने या विभागात शाळा सुरू करण्याची योजना आखली. मे 1961
च्या पहिल्या आठवड्यात प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली. नूतन विद्यालय या नियोजित नावानं इयत्ता 5वी व इयत्ता 8वी या वर्गासाठी प्रवेशाचे काम सुरू झाले. संघ परिवारातील तरुण उत्साही कार्यकर्ते श्री वसंत हनुमंत पुरोहित सर यांच्यावर ही जबाबदारी टाकण्यात आली. शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना संस्थेच्या ब्रीदवाक्याप्रमाणे ज्ञानाय दानाय च रक्षणाय यासाठी विकसित करीत आहेत. यानंतर पुढील शाळा ज्ञानमंदिर हायस्कूल कोळसेवाडी कल्याण पूर्व. कोळसेवाडी परिसरात कोळसेवाडी सिद्धार्थनगर जिम्मीबाग चिंचपाडा काटेमानिवली तिसगाव असा परिसर होय. आजूबाजूच्या खेड्यातील विद्यार्थी माध्यमिक शिक्षणासाठी 2 बोगदे पार करून पश्चिमेकडील शाळेत जात होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन छत्रपती शिक्षण मंडळाने अशा उपेक्षित असलेल्या कोळसेवाडी भागात माध्यमिक शाळा सुरू केली. शाळेचा शुभारंभ जून 1962 मध्ये इयत्ता 8वीचा एक वर्ग सुरू करून झाली. जसजशी शाळेची शिक्षणाची व शिक्षकांची शिकवण्याची महती विद्यार्थ्यांना कळली तसतशी शाळेची विद्यार्थी संख्या वाढत गेली. माननीय श्री भास्करराव मराठे यांच्या पुढाकाराने आज ज्ञान मंदिरची एक भव्य हवेशीर सर्व सोयींनी युक्त अशी 3 मजली इमारत उभी आहे. यानंतर नूतन ज्ञान मंदिर कल्याण पूर्व. संस्थेच्या ज्ञानमंदिर हायस्कूल कोळसेवाडी कल्याण पूर्व या शाळेचा विस्तार खूपच वाढल्याने विद्यार्थी संख्या जवळजवळ 2000च्या आसपास गेल्याने व वर्गसंख्या 35 पर्यंत गेल्याने तसेच कल्याण पूर्व परिसराचा झपाट्याने विकास होत असल्याने नवीन शाळांची गरज लक्षात घेऊन शाळेचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार कार्यवाहीस सुरुवात झाली. प्रथम डोंगरी भाग शाळा क्रम म्हणून व 1 ऑगस्ट 1988 पासून स्वतंत्र असे नूतन ज्ञान मंदिर म्हणून शाळेची सुरुवात झाली. यानंतर पुढील शाळा नवजीवन विद्या मंदिर माध्यमिक विभाग कल्याण. 80 वर्षापूर्वी कल्याणमध्ये मुलींच्या इंग्रजी शिक्षणाची जेव्हा बिलकुल सोय नव्हती त्यावेळी काही पालकांच्या आग्रहावरून बनुताई देशपांडे यांनी हे स्त्री शिक्षणाचे कार्य हाती घेतले. शाळेला मान्यता मिळण्यासाठी अनेक प्रयत्न केले व त्याला यश येऊन इसवी सन 1938 पासून शाळेला सरकारी मान्यता मिळाली. त्यावेळी शाळेतील विद्यार्थिनींची संख्या 100 पर्यंत झालेली होती. इसवी सन 1945 मध्ये शाळेचे पूर्ण हायस्कूलमध्ये रूपांतरण झाले. नवीन शैक्षणिक गरजांची पूर्तता व्हावी, आर्थिक स्थैर्य यावे, व्यवस्थापन सुलभ होऊन मोठ्या शैक्षणिक परिवाराच्या आधाराने शाळेची प्रगती व्हावी म्हणून डिसेंबर 2005 मध्ये त्यावेळच्या स्त्री शिक्षण मंडळ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी 73-74 वर्षांची जुनी असणारी शाळा कल्याणमधील नावाजलेल्या छत्रपती शिक्षण मंडळाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे मार्च 2006 रोजी गुढीपाडवा या मुहूर्तावर छत्रपती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री अशोक प्रधान व संस्थेचे पदाधिकारी त्याचप्रमाणे स्त्री शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री वाद साठे व संस्थेचे पदाधिकारी व शाळेचे मुख्याध्यापक श्री नेमाडे यांच्या उपस्थितीत शाळा हस्तांतरणाच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. मुरबाड विभाग. कल्याणपासून जवळ कल्याण नगर महामार्गावरील मुरबाड हे एक तालुक्याचे ठिकाण. या तालुक्यातील अत्यंत दुर्गम भाग हा सह्याद्रीच्या रांगांच्या कुशीत आहे. छोटी छोटी खेडीपाडी यांनी बनलेला हा भाग. शेती हाच प्रमुख व्यवसाय. शेतकऱ्यांनाही आपली गरज भागवण्यासाठी मुरबाडला जावे लागे. प्रवासाची अपुरी साधने, आर्थिक चणचण यामुळे शेतीपलीकडे शिक्षणाकडे लक्ष देणे सर्वसामान्यांना तरी अशक्य होते. मुलींचे शिक्षण याचा तर कोणी विचारही करू शकत नव्हते. असा या दुर्गम भागापर्यंत आपले कार्यकर्ते पोहोचले. स्थानिक गोष्टीत न अडकता विद्यार्थ्यांचे शिक्षण हा केंद्रबिंदू मानून शाळांचा शुभारंभ केला. स्थानिकांची अनमोल मदत झाली. त्यांच्याच पुढाकाराने शाळा आकारास आल्या. अशा शाळांच्या शुभारंभाचा हा धावता आढावा. जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धसई, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे. सह्याद्रीच्या निसर्गरम्य वातावरणात व पर्वतरांगांच्या सानिध्यात वसलेल्या मुरबाड तालुका हा आदिवासी बहुल व डोंगरी तालुका म्हणून ओळखला जातो. धसई हे गाव डोंगर पायथ्याशी वसलेले गाव आहे. सभोवती पाडे व वाड्या असलेला परिसर. या परिसरात 50 वर्षापूर्वी शिक्षणाची कोणतीच सोय नव्हती. मुलींच्या शिक्षणाची तर फारच आबाळ होत असे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता
श्री संत व माननीय श्री शांताराम बापू घोलप व स्थानिक मान्यवर यांच्या प्रयत्नांनी छत्रपती शिक्षण मंडळाने धसई येथे जनता विद्यालयाची स्थापना सन 1963 मध्ये केली व धसई विभागातील ग्रामसभेत जनतेचे हायस्कूल म्हणून जनता विद्यालय हे नामकरण करण्यात आले. सरस्वती विद्या मंदिर सायले. देशाला स्वातंत्र्य मिळून 20 ते 25 वर्ष झाली होती, तरी सुद्धा शिक्षणाची गंगा ही खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचली नव्हती. शिक्षण घेण्याची इच्छा असून देखील ग्रामीण भागातील लोकांना शिक्षण घेता येत नव्हते, कारण जवळपास शाळाच नव्हत्या. प्राथमिक शिक्षणाची सोय फक्त गावापुरतीच मर्यादित होती. माध्यमिक शिक्षणाची सोय कल्याण, मुरबाड, धसई, सरळगाव याच ठिकाणी होती, परंतु दळणवळणाच्या सोयी अभावी या ठिकाणी जाता येत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये माननीय शांताराम भाऊ घोलप व कै परशुराम तात्या घोलप यांच्या नेतृत्वाखाली सायले या गावात माध्यमिक विद्यालय काढण्याचे ठरले. दिनांक 15/6/1971 साली सायले सरस्वती विद्या मंदिर असे हे शाळेचं नामकरण करण्यात आले. मुरबाड तालुक्यातील संस्थेच्या या शाळेने परिसरातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज पूर्ण केली. छोट्या पाड्या वस्त्यांमधील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळते. संगणकाचे शिक्षण देणारी ही महत्त्वाची शाळा आहे. सह्याद्री विद्यालय नारिवली, बांगरपाडा, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे. सह्याद्रीच्या पर्वतरांगातील सिद्धगडच्या पायथ्याशी असलेल्या छोट्या गावांच्या समूहातील नारिवली गाव. सर्वांसाठी शिक्षण या संस्थेच्या ध्येय धोरणानुसार तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे नवीन दालन उघडे करून देणे गरजेचे होते. दिनांक 8/6/1970 रोजी कैलासवासी पांडुरंग पाटील बांगर यांच्या बांगरपाडा येथील घरात शाळेची सुरुवात झाली. सह्याद्री विद्यालय नारिवली या शाळेने परिसरातील अनेक खेड्यापाड्यातील मुलामुलींची शिक्षणाची गरज भागवली. शेतकरी, कष्टकरी पालकांची मुले आज शाळेत आनंदी शिक्षण घेत आहेत. शाळेतील शिक्षक व कर्मचारी विद्यार्थ्यांच्या अडीअडचणींना नेहमीच मदत करतात. या छोट्या परिघातील ज्ञानाच्या कक्षा विस्तारित आहेत. अनेक विद्यार्थी ज्ञान घेऊन समाजात विविध क्षेत्रात आपला वाटा उचलीत आहेत. वाढत्या शैक्षणिक गरजांची पूर्तता करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. माध्यमिक विद्यालय कुंदे मामणोली. हिंदू सेवा संघाच्या संकल्पनेतून माध्यमिक विद्यालय कुंदे मामणोली हायस्कूलच्या उभारणीस सुरुवात झाली. स्वातंत्र्यापासून माध्यमिक शिक्षणापासून वंचित असलेल्या मामणोली पंचक्रोशीतील गावांना शिक्षणाची जवळून सोय झाली. गेल्या 25 वर्षात शाळेने प्रगतीचा आलेख चढता ठेवला आहे. माध्यमिक विद्यालय मामणोली या आपल्या शाळेमुळे मामणोली परिसरातील गरजू व वंचित विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होऊ शकली. शाळेमुळे केवळ साक्षरता नव्हेच तर आरोग्य, स्वच्छता, सामाजिक जाणीवा विकसित होऊन जागृत नागरिक निर्माण होण्यास शाळेचा सहभाग मोठा आहे. ठाणे विभाग. कल्याण शहर व मुरबाड तालुक्यातील शाळा विस्तारानंतर ठाणे जिल्ह्यातील सुरू झालेला शाळेचा हा भाग. कल्याण ठाणे व कल्याण टिटवाळा या रेल्वे मार्गावरील टिटवाळा परिसरातील शाळा, डोंबिवली, ठाणे ही शहरे या ठिकाणी शुभारंभ झालेल्या शाळा या विभागात येतात. ग्रामीण परिसरात अत्यंत अडचणीच्या ठिकाणी शाळांनी त्या परिसरात खूप मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज भागवली आहे. त्या शाळांच्या शुभारंभाच्या पूर्वपीठिकेचा हा थोडक्यात आढावा. सर्वात प्रथम विद्या मंदिर मांडा टिटवाळा. कल्याणपासून अवघ्या 14 किलोमीटरवर वसलेलं टिटवाळा तसेच खेडेगावच, पण आता महानगरपालिका क्षेत्रात विसावलेले. स्टेशन जवळील भागाला मांडा या नावाने संबोधतात. गावात हायस्कूल नसल्यामुळे विद्यार्थ्यांची शिक्षणाबाबत फारच गैरसोय व्हायची. मागेल त्याला शिक्षण या ब्रीदवाक्याने प्रेरित झालेली आपली संस्था अर्थात छत्रपती शिक्षण मंडळ पुढे सरसावले आणि विद्यार्थ्यांचं होणारं शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन नवीन हायस्कूल सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि जून 1962 पासून इयत्ता 8वीचा वर्ग सुरू करण्यात आला. छोट्या शिशूपासून ते माध्यमिक शालांत परीक्षेपर्यंत शाळेची गुणवत्ता व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण प्रगती वाढतच आहे. भविष्यात शाळेच्या वाढत्या गरजा पूर्ण होऊन एक परिपूर्ण शैक्षणिक संकुल म्हणून विद्या मंदिर मांडा ऊर्जितावस्थेत येईल असा विश्वास वाटतो. 1960 साली शारदा विद्यालय पडघे या शाळेची स्थापना झाली.
शाळेचा हा छोटेखानी रथ सुव्यवस्थित चालावा व पडघा आणि परिसरातील बहुसंख्य विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ घेता यावा म्हणून शारदा शिक्षण प्रसारक मंडळाने सर्व पदाधिकारी एकत्र आले आणि छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण या आपल्या नामांकित संस्थेच्या स्वाधीन शाळा केली. आता या लहानग्या रोपट्याचं संस्थेने एका विशाल वटवृक्षात रूपांतरण केले आहे. मोक्रू नाखवा हायस्कूल ठाणे. ठाणे पूर्व भागातील माध्यमिक शाळेचे स्वप्न 1967 ते 68 या शैक्षणिक वर्षात साकार झाले. इयत्ता 5वी व इयत्ता 8वी असे 2 वर्ग नाखवाच्या राहत्या जागेत सुरू झाले. 1967-68 साली असलेला ठाणे पूर्व भागाचे आज पूर्णपणे कायापालट झाला आहे. या विकासात व प्रगतीत स्थानिक भूमिपुत्र मागे न पडता विकसित झाल्याचे श्रेय कोळीवाड्यातील नागरिक नाखवा हायस्कूल व दत्तूशेठ नाखवा यांना देतात. नाखवा हायस्कूलने जे संस्कार दिले त्यामुळे ठाणे पूर्व भागात सुसंस्कृतता निर्माण झाली. सुरुवातीपासून नाखवा हायस्कूलने वंचिताच्या शिक्षणाचा वसा घेतला आहे. तो आजही चालू आहे. ठाणे पूर्वच्या शैक्षणिक इतिहासात नाखवा हायस्कूलचे कार्य महत्त्वपूर्ण ठरले आहे. श्री राधाबाई साठे माध्यमिक विद्यालय डोंबिवली. छत्रपती शिक्षण मंडळाच्या शाळा कल्याण परिसरात सुरू झाल्या होत्या. डोंबिवली अनेक गोष्टींसाठी कल्याणवर अवलंबून होती. कल्याणकरही डोंबिवलीचा विचार अधिक आपुलकीने करीत असत. डोंबिवलीत शाळांची गरज व त्याहीपेक्षा मुलींच्या शिक्षणाची आवश्यकता लक्षात आल्यामुळे छत्रपती शिक्षण मंडळाने डोंबिवलीत मुलींसाठी कन्या शाळा सुरू करण्याचे ठरवले. 1967 साली 2 खोल्यात सुरू झालेली शाळा आज स्वतःच्या वास्तूत पूर्व प्राथमिक ते 10वी पर्यंत शिक्षण देणारी शाळा झाली आहे. आजही आपली शाळा ही ग्रामीण व तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी आशास्थान आहे. आजच्या संगणकीय युगातही या विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्याचे कार्य शाळा करीत आहे. गंगा गोरजेश्वर विद्यामंदिर फळेगाव तालुका कल्याण. मुंबई कसारा रेल्वे मार्गावरील खडवली स्टेशनपासून पूर्वेस सुमारे 14 किलोमीटर अंतरावर असलेले गाव म्हणजे फळेगाव. सन 1984-85 पासून स्थानिक संस्था चालकांनी फळेगावची शाळा छत्रपती शिक्षण मंडळास चालवण्यास दिली. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि अशा उदास हेतूने प्रेरित होऊन छत्रपती शिक्षण मंडळाने ही शाळा चालवण्यास घेतली. माध्यमिक विद्यालय नानकर सांगे. दिनांक 10 जून 1999 रोजी नानकर येथे संस्थेच्या माध्यमिक विद्यालय नानकर सांगे या शाळेचा शुभारंभ झाला. या विद्यालयाच्या मुहूर्तमेढीने परिसरातील सर्वांचीच विशेषतः मुलींची खूपच सोय झाली. शाळेत विद्यार्थ्यांच्या गरजा, स्थानिक प्रश्न, शाळेची उद्दिष्टे लक्षात घेऊन अनेक उपक्रम राबवले जातात. या छोट्याशा शाळेला ग्रामस्थांनी आपली मानली आहे. परिसरातील गावात शिक्षणाची सोय झाल्यामुळे शाळा व ग्रामस्थ यांचे एक नाते निर्माण झाले आहे. भविष्यात शाळा उज्ज्वल नावलौकिक मिळवेल असा विश्वास आहे. वनवासी विभाग. ठाणे जिल्ह्याचा उत्तर भाग हा वनवासी बहुल क्षेत्र आहे. दुर्गम भाग व अज्ञान, गरिबी यांनी वेढलेला वनवासी बांधव शिक्षण क्षेत्रापासून दूरच होता. 1960 साली छत्रपती शिक्षण मंडळ स्थापन करताना शिक्षणाला वंचित झालेला गरजू गरीब विद्यार्थ्यांसाठी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रात काम करावयाचे हे उद्दिष्ट स्पष्ट होते. याच धोरणाचा पाठपुरावा करत ठाणे जिल्ह्यात आदिवासी बहुल भागात शाळा सुरू करण्याचे धाडस संस्थेने केले. 1964 मध्ये विक्रमगड सारख्या आडगावी संस्थेने माध्यमिक शाळा सुरू केली. आज कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत शाळेने प्रगती. जिल्ह्याच्या अगदी टोकाला तलासरीच्याही पुढे सूत्रकार येथे अंधेर गुरुजी यांनी महाराष्ट्र विद्यालय सुरू केले होते. शारीरिक आर्थिक बळ नसतानाही त्यांनी हे धाडस दाखवले. पुढे खूप अडचणी आल्या तेव्हा छत्रपती शिक्षण मंडळाने त्यांना सहाय्य केले. आज प्राथमिक शाळा ते चालवतात व माध्यमिकचे पूर्ण संचालन छत्रपती शिक्षण मंडळाकडे आहे. जव्हार तालुक्यातच मेढासारख्या आडगावी 1999 मध्ये माध्यमिक शाळा सुरू करण्यात आली. तलासरी येथे विश्व हिंदू परिषदेच्या वनवासी विकास केंद्रातर्फे एक मोठे वसतिगृह 1966 पासून चालत होते. शेवटी केंद्राच्या आवारातच छत्रपती शिक्षण मंडळाने 2002 मध्ये शाळा सुरू केली.
2004 मध्ये परमहंस गणेशजी पंडित ट्रस्ट मुंबई या संस्थेने प्रशस्त इमारत बांधून दिली. 1966 साली माधवराव काणे यांनी 7 विद्यार्थ्यांसह सुरू केलेल्या वसतिगृहातून अनेक कर्तृत्ववान विद्यार्थी सामाजिक कार्य करीत आहेत. नामदार विष्णू सवरा, खासदार चिंतामण वनगा हे याच वसतिगृहाचे विद्यार्थी. आज असंख्य विद्यार्थी वैद्यकीय, स्थापत्य, कायदा विषयात यशस्वी ठरले आहेत आणि छत्रपती शिक्षण मंडळाचे शैक्षणिक जाळे या वनवासी बहुल क्षेत्रात विणले गेले आहे. या सर्व शाळा केवळ शैक्षणिक केंद्र राहिल्या नाहीत, तर सांस्कृतिक केंद्रही ठरल्या आहेत. आता आपण वनवासी विभागातील शाळा बघूया. विक्रमगड हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, विक्रमगड, जिल्हा पालघर. पूर्वीच्या जव्हार संस्थानातील कुडाण गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावाचे पुढे संस्थान नरेशांनी विक्रमगड असे नामांतरण केले. विक्रमगड हायस्कूलची स्थापना 1964च्या जूनमध्ये केली. पहिल्या वर्षी अवघ्या 4 विद्यार्थ्यांनी आणि 16 विद्यार्थी घेऊन इयत्ता 8वीचा वर्ग सुरू झाला. हायस्कूल कुठे भरवावे हा प्रश्न होताच. तो प्रश्न मौजे बांधण येथील समाजधुरीण श्री मुकुंद जीवन संखे यांनी आपली विक्रमगड येथील इमारत वापरायला देऊन हा प्रश्न सोडविला. त्यानंतर ही शाळा छत्रपती शिक्षण मंडळाकडे सुपूर्द करण्यात आली. यानंतर श्री जयेश्वर विद्या मंदिर, डेंगाची मेट, तालुका जव्हार, जिल्हा पालघर. डेंगाची मेट हे गाव जयेश्वर बाळकाप्रा नजीक आहे. जव्हार डहाणू हम रस्त्यावर एक साधारण लहान गाव. डेंगाची मेट ते जव्हार हे अंतर 15 किलोमीटर आहे. परिसरात सुमारे 15 गावे, काही वाड्या व पाडे आहेत. परिसरातील गावात, वाड्यात व काही पाड्यांमध्ये जिल्हा परिषदेची शाळा आहे. प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी जव्हार किंवा अन्यत्र जावे लागे. अन्यत्र जाणे सर्वच विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या ही परवडण्यासारखे नव्हते. अर्थ, वेळ व शक्तीचा अपव्यय होणार होता. सुदैवाने हे गाव शासनाच्या शैक्षणिक प्राधान्य योजनेत म्हणजे मास्टर प्लॅनमध्ये घेतले गेले आणि आपल्या छत्रपती शिक्षण मंडळाने त्वरित शासनाकडे प्रस्ताव सादर करून जून 1995 मध्ये इयत्ता 8वीचा वर्ग भाड्याच्या इमारतीत सुरू केला. शाळेचा विस्तार 5वी ते 10वी असा झाला आहे. खऱ्या अर्थाने लहानग्या रोपाचे रूपांतर वृक्षात झाल्याचे जाणवते. या सर्वामागे माननीय मुख्याध्यापक व संस्थेचे पदाधिकारी यांची मेहनत, कार्यतत्परता व नियोजन दिसून येते. यानंतर श्री सद्गुरुनाथ दादा भागवत विद्यानिकेतन सूत्रकार हे मुंबई अहमदनगर या हम रस्त्यावर पश्चिम दिशेला तलासरी तालुक्यापासून जवळपास 7 किलोमीटर अंतरावर आहे. इयत्ता 4थी नंतर पुढील शिक्षणाची सोय या गावी नव्हती. छत्रपती शिक्षण मंडळाने ही गरज लक्षात घेऊन इयत्ता 5वीचा वर्ग 13 जून 1996 मध्ये सुरू केला. महाराष्ट्र विद्या मंदिर या शाळेची सुरुवात 1 मार्च 1958 मध्ये श्री महसा अंधेरे गुरुजी यांनी आदिवासी सेवा मंडळ या संस्थेमार्फत सुरू केली. याच महाराष्ट्र विद्या मंदिराचे नामांकरण श्री सद्गुरुनाथ दादा भागवत विद्यानिकेतन अशा करण्यात आले. यानंतर माध्यमिक विद्यालय तलासरी. मुंबई अहमदाबाद हायवेवर चारोटी नाक्याच्या पुढे 20 किलोमीटर अंतरावर तलासरी नाका आहे. त्याच्या पलीकडे 1 किलोमीटर अंतरावर वनवासी कल्याण केंद्रात वनवासी विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहे. छत्रपती शिक्षण मंडळ कल्याणने सन 2002 मध्ये माध्यमिक विद्यालयाचा प्रारंभ वनवासी कल्याण केंद्राच्या जागेतच सुरू केला. शाळेच्या आजूबाजूचा भाग तसा पाड्यांचा व लहान लहान वाड्यांचा, जवळपास आदिवासी बांधवांचा असा त्या मुलांना प्रेमाच्या सावलीत व मायेची ऊब देऊन विकास करणे अत्यंत गरजेचे होते आणि या सर्व गोष्टी छत्रपती शिक्षण मंडळाने आजपर्यंत मुलांना दिल्या आहेत. त्यामुळे मुलांचा आज सर्व क्षेत्रात वेगाने विकास होत आहे. माध्यमिक विद्यालय मेढा. मेढा हे गाव जव्हारपासून सुमारे 22 किलोमीटर अंतरावर अतिदुर्गम भागात गुजरात राज्य सरहद्दीला लागून आहे. ऑगस्ट 1999 मध्ये छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संस्थेत हस्तांतरित करून वरद विद्यालय मेढा या शाळेचे रूपांतर माध्यमिक विद्यालय मेढा असे झाले व या नावाने शाळा सुरू ठेवण्यात आली. नवी मुंबई. मुंबई जवळ आकारास येणारे नवे शहर नवी मुंबई.
30 वर्षापूर्वी सिडकोतर्फे विकसित होणाऱ्या या नवी मुंबईतील उपनगरातील जनतेच्या विविध गरजा भागवण्यासाठी होणाऱ्या नियोजनास शिक्षण हा महत्त्वाचा भाग होता. सिडकोच्या निकषात बसणाऱ्या संस्थांपैकी एक आपल्या संस्थेत सानपाडा येथील बांधलेली शाळा सिडकोने देऊ केली. छत्रपती शिक्षण मंडळाने पुढे शाळा अधिक विकसित करून विविध शाळा विवेकानंद संकुल म्हणून सुरू केल्या. त्याची थोडीशी ही पूर्वपीठिका व आढावा. विवेकानंद संकुल, सानपाडा, नवी मुंबई. ठाणे जिल्हा सिडकोने नवी मुंबई विकसित करण्यास 30 वर्षापूर्वी सुरुवात केली. एक महानगर आकारास येत होते. वस्ती वाढत होती. जनतेच्या विविध गरजा भागवण्यासाठी सिडको नियोजनानुसार कार्य करीत होती. शाळांची गरज मोठी होती. आपल्या संस्थेने 1990-91च्या सुमारास नव्या मुंबईत शाळा सुरू करण्यासाठी म्हणून आवेदनपत्र व शुल्क भरले. परंतु सिडकोच्या निकषात आपली संस्था बसू शकली नाही आणि पहिला प्रयत्न अयशस्वी झाला. मात्र 3 जुलै 1995ला शाळा सुरू झाली. संकुलात इंग्रजी व मराठी माध्यमाचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक असे 6 विभाग व ज्युनियर कॉलेज आहे, ज्यात जवळजवळ 3000 विद्यार्थी शिक्षण घेत आहे व संकुलाचे कार्य प्रगतीपथावर आहे. रायगड विभाग. हिंदवी स्वराज्य स्थापनेची मुहूर्तमेढ रायगडावर राज्यारोहणाने झाली. त्या कुलाबा जिल्ह्याचे स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रात खूप महत्त्व आहे. कै सी.डी. देशमुख, जनरल अरुणकुमार वैद्य, माननीय नानासाहेब धर्माधिकारी इतर नररत्नांनी कुलाबा म्हणजे आजच्या रायगड जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. 50 वर्षापूर्वी जिल्ह्यात शैक्षणिक सुविधा खूपच कमी होत्या. अशा विपरीत परिस्थितीत अनेकांनी परिश्रमपूर्वक शिक्षण घेतले. पूर्वीच्या काळातील शैक्षणिक स्थितीचा हा दृष्टिक्षेप आहे. पूर्वीच्या काळी लोकल स्कूल बोर्ड, जिल्हा परिषद, नगरपालिका यांच्या मार्फत 7वी पर्यंतचे शिक्षण रायगड जिल्ह्यात कार्यरत होते. मात्र ते प्रामुख्याने तालुकास्थानी अगर बाजाराच्या गावी या शाळा असत. कोकण एज्युकेशन सोसायटी, पेन एज्युकेशन सोसायटी, सुधागड एज्युकेशन सोसायटी व इतर स्थानिक संस्थांनी शिक्षण क्षेत्रात आपापल्या तालुक्यात काम केले आहे. खेड्यातील मुलांनी शिकावे अशी त्यावेळच्या पुढाऱ्यांची इच्छा होती. त्याच नेत्यांनी खेड्यात प्रचार व प्रसार केला. त्यामध्ये अलिबागचे कै नारायण नागू पाटील, पेणचे मंडलिक भाऊसाहेब नेने, पाहलीचे दादासाहेब लिमये, कर्जतचे भाऊसाहेब राऊत, मुरुडचे दिघे, रोह्याचे नानासाहेब मेहेंदळे अशा अनेक नेत्यांनी शिक्षणाचा प्रचार व प्रसार केला. या काळात एका गावातून दुसऱ्या गावात पायी प्रवास, बैलगाडी, घोडागाडी, सायकल प्रवास प्रामुख्याने होता. एसटीचा प्रवास नंतर सर्वदूर झाला. आजही शिक्षणाच्या वेळेत एसटी सर्वांना उपलब्ध होतेच असं नाही. त्यावेळी खेड्यात इलेक्ट्रिकची सोय नव्हती. कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करावा लागत असे. खेड्यात आपला मुलगा मुलगी शिकावी असे पालकांना वाटत नसे, कारण ते स्वतः साक्षर नव्हते. आर्थिक स्थिती बेताची होती. शेती हा प्रमुख धंदा व जोडधंदे करून संसार सांभाळणे एवढेच ध्येय होते. त्यामुळे मुलामुलींनी घरात मदत करावी हेच धोरण खेड्यात होते. 5वी शिकला की शिक्षण पुरे ही भावना खेड्यात होती. यांचे कारण 10 ते 15 किलोमीटर पायी जाऊन शिक्षण घेण्याची हिंमत ना मुलांची ना पालकांची हे होय. मुलीने घर कामात मदत करावी, मुलांनी गुरे, शेती, सुतार, लोहार, गवंडी, शिंपी, न्हावी अगर मोलमजुरी करून घराला मदत करावी ही कल्पना पालकांची होती. त्यामुळे वडिलोपार्जित उद्योग आपल्या घरात पुढे चालू राहावे हा उद्देश साध्य होत होता. भक्तिमार्ग, भजन, देवाची सेवा, सर्व सण उत्सव यामध्ये रममाण व्हावे हा संस्कार मुलांवर होत असे. साक्षरता ही खेड्यात नव्हती. अंगठा देऊन काम होते. पत्र तार वाचणारा एखादा खेड्यात असला की सर्वांचे प्रश्न सुटत असत. 4थी, 5वी, 7वी, 11वी हे शिक्षण घेण्याचे प्रमाण थोडे होते. त्यामुळे सर्व इयत्तांचे एकत्र वर्ग शाळेत असत व सर्व शाळेचा पट 300 ते 350 पर्यंतच मर्यादित असायचा. तालुका स्तरावर पेपर दुपारी 2 वाजता यायचे. खेड्यात पेपर वाचन हा विषयच नव्हता. एखाद दुसरा रेडिओ गावात असायचा. शिक्षकांचा पगार अल्प होता. जेमतेम पगार मिळायचा. फी विषयच नसायचा. मुलांना शाळेची गोडी लावणे व त्यांना शिक्षणात उभे करणे हे गुरुजनांपुढे आव्हान होते. अतिदुर्गम भागात प्राथमिक शिक्षणाशिवाय शिक्षणाची सोय नसायची. एखादा विद्यार्थी हुशार असला तर त्याला त्याचे शिक्षण वारंवार
माधुकरी मागून बारीक सारीक कामे करून शाळा शिकणे हे त्या मुलाला करावे लागे. आई वडिलांपासून तो दूर गेला जात असे. वाघेरी, वडघर, उसर परिसर अतिदुर्गम असाच आहे. तेथून मुले शिक्षणासाठी 10 ते 20 किलोमीटरवर जायची. आज छत्रपती शिक्षण संस्थेने याचा अभ्यास करून 4 ते 5 किलोमीटरवरील सर्व खेड्यांना शाळा दिल्या आहेत. मुलांना येण्यासाठी सायकली दिल्या आहेत. सुसज्ज इमारती बांधल्या आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील सुमारे 1000 वर मुलांना शिक्षणाचा आधार म्हणजेच छत्रपती शिक्षण मंडळाच्या शाळा होत असे यामुळे अभिमानाने सांगतात. विद्यार्थ्यांकडून कसून अभ्यास करून घेतला जातो, त्यामुळे निकाल उत्तम लागतात. आज अनेक माजी विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असताना दिसतात. याचे कारण ही मुले छत्रपती शिक्षण मंडळाच्या शिस्तीत वाढलेली आहेत. मुलांना, पालकांना, शिक्षकांना शिस्त, त्यामुळे ह्या 5ही शाळा मुलांना आपल्या शाळा वाटतात. शिस्तीबरोबर सूर्यनमस्कार, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ यावर सुद्धा शाळांचा भर असतो. आता आपण रायगड जिल्ह्यातील शाळा पाहूया. सर्वात प्रथम जनता विद्या मंदिर, प्रशाला दहिवली, तालुका कर्जत, जिल्हा रायगड. दहिवली हे गाव रायगड जिल्ह्यातील निसर्गरम्य व माथेरानसारख्या थंड हवेच्या ठिकाणापासून जवळच असलेले कर्जत गावातील छोटंसं गाव. मुंबई पुणे रेल्वे मार्गावरील कर्जत स्थानकापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर असलेले हे दहिवली गाव. दिनांक 16 जून 1966 पासून जनता विद्या मंदिर प्रशाला दहिवली या नावाने इयत्ता 5वीचा वर्ग सुरू करून माध्यमिक शाळा सुरू करण्यात आली. 1 मे 1977 पासून जनता विद्या मंदिर प्रशाला दहिवली ही माध्यमिक शाळा कल्याण येथील छत्रपती शिक्षण मंडळामध्ये विलीन करण्यात आली. परिसरातील प्राथमिक शिक्षणाची गरज लक्षात घेऊन व शाळेला विद्यार्थी स्रोत म्हणून 2007 साली शाळेचा पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभाग सुरू केला. चांगले प्राथमिक शिक्षक शाळेत विद्यार्थी आपल्या माध्यमिक विभागासाठी उपयुक्त ठरत आहेत. त्यानंतर अभिनव ज्ञान मंदिर, उसर खुर्द, तालुका तळा, जिल्हा रायगड. उसर खुर्द हे गाव तळा तालुक्यातील एक निसर्गरम्य ठिकाण आहे. 22 जून 1987 साली 25 विद्यार्थी पटसंख्येने एक माध्यमिक शाळा सुरू करण्यात आली. सन 1992 पासून ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण मिळावे हा मुख्य हेतू ठेवणाऱ्या छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण या संस्थेकडे शाळेचे हस्तांतरण करण्यात आले. त्यामुळे शाळेची पुढील वाटचाल प्रगतीच्या दिशेने सुरू झाली. आज विद्यालयाच्या सर्व अपेक्षित भौतिक सुविधांची गरज जवळपास पूर्ण झालेली आहे. यानंतर जय जवान जय किसान माध्यमिक विद्यालय वाघेरी, जिल्हा रायगड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या किल्ले रायगडच्या उत्तर पायथ्याशी असणाऱ्या जय जवान जय किसान माध्यमिक विद्यालय वाघेरी या विद्यालयाची स्थापना 1984 मध्ये झाली. वाघेरी ग्राम विकास मंडळ मुंबई यांनी 1984 ते 1993 पर्यंत हे विद्यालय चालवले. पुढे कोकण एज्युकेशन सोसायटी या संस्थेने 1992च्या गणपती उत्सवानंतर हे विद्यालय चालवण्यास असमर्थता दाखवली. पुढे नवीन संस्था शोधण्याचे काम चालू झाले. शेवटी छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण या संस्थेने हे विद्यालय जून 1993 पासून चालवण्यास घेतले. वरील सर्व बाबतीत यशस्वी होण्यासाठी संस्थेने वेळोवेळी होणारे मार्गदर्शन व मदत महत्त्वाचे आहे. यामुळे दिवसेंदिवस या विद्यालयाची प्रगती होत आहे. यानंतर माध्यमिक विद्या मंदिर रातवड, तालुका माणगाव, जिल्हा रायगड ही शाळा पाहूया. जून 1996 पासून माध्यमिक विद्या मंदिर रातवड ही शाळा छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण या संस्थेकडे हस्तांतरित झालेली आहे. नवीन संस्थेकडे शाळा हस्तांतरित झाल्यानंतर कर्मचारी वर्ग व अन्य कोणावरही अन्याय झाला नाही. आज मिती शाळा चांगल्या स्थितीमध्ये सुरू असून 1996 पासून शाळेने आपल्या प्रगतीचा टप्पा गाठण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. त्यानंतर सरस्वती विद्या मंदिर वडघर मुद्रे, तालुका माणगाव, जिल्हा रायगड.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात वडगर मुद्रे या अतिदुर्गम परिसरात शिक्षणासारखे ज्ञानाय दानायचे पवित्र कार्य सन 1994-95 मध्ये सुरू झाले. छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण या समाजसेवेचे व्रत घेतलेल्या संस्थेकडे या शाळेचे दायित्व सन 1997 साली झाले. धन्यवाद.